हाय, कसे आहात सगळेजण? मजेत ना? नमस्कार, मी आरती सावंत अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे बोंबील फ्राय. तुम्हाला बोंबील क्रिस्पी करायचे आहेत तर संपूर्ण रेसिपी नक्की बघा. तर मी कॉटनच्या कपड्यावर सर्व बोंबील लाईनीत ठेवले, कारण का बोंबीलला पाणी सुटतं आणि पूर्णपणे पाणी निघून जाण्यासाठी मी खलबत्ता आणि पोळपाट ठेवलेलं 2 तासासाठी. आणि 2 तास झाल्यानंतर सर्व बोंबीलला मालवणी मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ, आगूळ हे सर्व मिश्रण मच्छीला लावलेलं आहे. आणि थोड्या वेळसाठी अर्धा तास मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेलं मच्छी आणि तांदळाचं पीठ, रवा आणि बेसिक मसाले, सेम तेच मसाले घ्यायचे आहेत आपल्याला. मालवणी मसाला, लाल तिखट, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, फक्त आगोळ घालायचं नाही आहे. तर तांदळाचा पीठ आणि रवा सर्व मच्छींना म्हणजे आपण बोंबीलला लावायचं आहे. आता आपल्याला बोंबील फ्राय करायचे आहेत आणि तवा गरम केलेला आहे. हा भाकरीचा तवा आहे. तुम्ही नॉनस्टिक पॅनवर तुम्ही फ्राय केला तर तुमचे कधीच तुटणार नाही. तर मला नंतर आठवलं मी मॅड आहे करून, आणि मी तवा गरम झाल्यानंतर तेल घातलेलं आणि तेल घातल्यानंतर मी थोड्या वेळसाठी सेट करायला ठेवलेलं स्लो गॅसवर बोंबील. आणि दोन्ही साईडने आपल्याला क्रिस्पी करायचे आहे आणि बघायचं की तेल कमी पडलं आहे का, कारण नाही तर बांगडा किंवा कोणतीही मच्छी चिटकेल आणि तुटेल. तर मी दोन्ही साईडने छानपैकी क्रिस्पी केलेले आणि तुम्ही बघू शकता छानपैकी क्रिस्पी झालेले आहे. आणि माझा हा पहिला प्रयत्न होता की बोंबील फ्राय करायचा आणि त्याचबरोबर गरमागरम भात, कोळंबीचं सार आणि बोंबील फ्राय, अशी ही रविवारची थाळी.